नमस्कार. सकाळचे 9 वाजता बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनची सुरुवात करूयात नाशिक मधल्या बातमीने. महापौर उपमहापौर पदावरून भाजपमध्ये नाशिकमध्ये सध्या नाराजी नाट्य पाहायला मिळते. नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी राजीनामा दिला. महापौर उपमहापौरांच्या नाव निश्चितीवरून केदार नाराज असल्याचं दिसतंय. ऐनवेळी नावात बदल केल्यानं त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे. महापौर पदासाठी हिमगौरी अडकेंचं नाव निश्चित आहे, तर उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांची निवड करण्यात आली. तर ऐनवेळी नावात बदल केल्यानं सुनील केदार यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे. महापौर आणि उपमहापौर पदावरून सध्या भाजपमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळते. भाजपचे शहराध्यक्ष असलेले सुनील केदार यांनी राजीनामा दिला. अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून. किरण, सध्या अशा पद्धतीने भाजपात नाराजी नाट्य पाहायला मिळते. या नाराजी नाट्याची माहिती वरिष्ठांपर्यंत गेली आहे का? एक महत्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण कालच भाजपकडनं दोन जे आहे ते नावं निश्चित करण्यात आले होते महापौर आणि उपमहापौरसाठी. त्या सगळ्या मुद्द्यावरती भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. ते नाराज होते अशाही पद्धतीचं माहिती आहे. कालच त्यांनी या सगळ्या संदर्भात आपलं जे म्हणणं आहे ते वरिष्ठांकडे मांडलेलं आहे अशाही पद्धतीचं माहिती मिळत आहे. कारण वरिष्ठांकडनं दोन नावं म्हणजे महापौर आणि उपमहापौरसाठी वेगळे आले होते आणि ऐन वेळेस दोन नावं जे आहेत ते वेगळे घोषणा झाली अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळेच ते व्यथित होऊन काल या सगळ्या घडामोडीनंतर त्यांनी वरिष्ठांकडे आपला राजीनामा दिलेला आहे. आता तो राजीनामा स्वीकारला आहे की नाही त्या संदर्भात अद्याप माहिती कळू शकलेली नाहीये. पण काल जे भाजप महापौर आणि जे उपमहापौर या दोन पदांसाठी नावं निश्चित झाल्यानंतर भाजपमधलं अंतर्गत जी नाराजी आहे ते समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे आता या सगळ्या घडामोडींवरती वरिष्ठ पातळीवरनं काय एकूणच निर्णय घेतले जातात हे बघणं महत्वाचं असणार आहे. किरण, महापौर आणि उपमहापौर निश्चिती आधी कोणती बैठक झाली होती का? आणि आता सुनील केदार यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची काही प्रतिक्रिया समोर येते का? ते या सगळ्या मुद्द्यावरती बोलायला त्यांच्याकडनं जे आहे ते नकार आल्याचं सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. कारण जे माझं म्हणणं आहे ते मी वरिष्ठांकडनं मांडलेलं आहे. आता मला प्रसार माध्यमांना कुठल्याही प्रतिक्रिया द्यायची नाही अशी ती भूमिका मांडत आहेत. कारण या सगळ्या घडामोडीनंतर मी व्यथित झालो आहे असंही त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मी माझं जे म्हणणं आहे, माझी जी भूमिका आहे ते भाजपच्या वरिष्ठ लेवलला मी मांडलेली आहे असं त्यांच्याकडनं माहिती देण्यात आलेली आहे. काल महापौर आणि उपमहापौर निवडण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये बैठक सुद्धा हे नाशिकच्या एका खासगी हॉटेलमध्ये झालेली होती. पण जी वरिष्ठांकडनं म्हणजे अगदी मुख्यमंत्री असतील किंवा प्रदेश अध्यक्ष किरण, त्यामुळे आता वरिष्ठांपर्यंत हे नाराजी नाट्य गेलेलं आहे, वाद गेलेला आहे. त्यामुळे यावर नेमका काय तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद किरण सविस्तर माहितीसाठी.